श्री स्वामी चरित्र अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमर. मठ स्थापिती समर्थांचा, षड्विकार जिंकिले. संसाराते त्यागिले, रात्रंदिन रत झाले. स्वामी भजनी सुखाने, स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती. तेने हरली संस्कृती, कवणाची नाही भीती. सदा चित्ती आनंद, स्वामी नामाचे भजन. त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य. स्वामी सूत नेणती, संसाराते सोडोन. बैसले गोसावी होवोन, ते पाहोनी कित्येक जण. हासताती तयांते, परित्याचा विपाद चित्ती. स्वामी सुतन मानिती, अंगी बाणली पूर्ण विरक्ती. विषयासक्ती नसेची, स्वामी सुताची जननी. काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकोणी. दुःख केले अनिवार, मोहावरती सापडले. मायावश जे झाले, त्यांची प्रपंचा वेगळे. गोड काही न लागेची, पुत्र वात्सल्ये करोन पाही. शोक करीत काकूबाई, मुंबई तलवलाही. सुताजवळी पातल्या, गोसावी निज सुता पाहोनी. वक्षस्थळ घेत बडवोनी, अंग टाकीयले धरणी. बहुत आक्रोश मांडिला, निजमातेचा शोक पाहोन. दुःखित झाले अंतकरण, तिये लागी सावरुण. धरिले सत्वर प्रेमाने, तुझ्या उदरी जन्मास आलो. सद्गुरु पायी विनटलो, जन्म मरणाते चुकलो. मुक्त झालो सहजची, धन्य धन्य तुगे जननी. मज लागी प्रसवोनी, मान्य झाली सत्रिभुवनी. काय धन्यता वर्णावी, अशा प्रकारे स्वामी सुत. मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत. परमार्थ गोष्टी सांगोनी, परित्याच्या या गोष्टी. तियेसी गोड न लागती, म्हणे याची भ्रष्टमती. खचित असे जाहली, याशी पिचाच बाधा झाली. किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली. पंचाक्षरी आणोनी, त्यासमयी प्रख्यात थोर. यशवंतराव भोसेकर, जयांची देव मामलेदार. सर्व लोक बोलती, तयाची घेऊन भेटी. विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती. तरी होय आरोग्य, ऐसा विचार करोनी पोटी. दर्शन आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी. मुळापासून सर्वही, होवोनी या दीन वदन. करीती विनंती कर जोडोन, म्हणती सर्वज्ञ आपण. उपाय यासी सांगावा, ऐकोनिया देव मामलेदार. हासोनी देती उत्तर, त्यासी पिछाच लागले थोर. माझे नि दूर नव्हेची, ऐसे उत्तर ऐकोनी. दुःखित झाली अंतकरणी, मग ते स्वामी सुताची जननी. अक्कलकोटी येतसे, म्हणे ज्याने वेड लाविले. त्याचीच धरावे पाऊले, येणे उपाय आपुले. कार्य सत्य होईल, असो इकडे स्वामी सुत. मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त. त्यांच्या उपदेशे जहाले, मठ होता कामाठी पुऱ्यात. तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत. जागा एका भक्तिनीनी, निस्सीम जे स्वामी भक्त. आनंदे भजनी नाचत, कुटील जनत्या ते हासत. ढोंग अवघे म्हणती ते, परिनिंदा आणि स्तुती. दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणांविन आसक्ती, अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती, अनेक प्रकारे दूषण देती. परिशांत चित्ते त्यांप्रती, उपदेशी ती स्वामी सुत. जे अहंकारे बुडाले, सत्यपथाचरण चुकले. निज कार्यात विसरले, मोहे पडले भवलाजी. ऐसे जे का मूढ जन, ते भक्ता देती दूषण. परितीने अंतकरण, दुखित नोहे तयांचे. तरा नामे त्यांची कांता, तेही त्रास देती स्वामी सुता. परितयांच्या चित्ता, दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात, शके 1799. फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस
स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगर कर नाना जोशी. सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त. गोसावी होऊनी राहत महाज्ञानी असती ते. एक वार पहावे तयांसी इच्छा झाली नानासी. मग कोणे एके समयासी मठा माझी पातले. पाहोनिया स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयांसी लावियले स्वामी भक्तिसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून. वाढविले महात्मपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी. ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदिली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणूनी. नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी. पाहोनिया स्वभक्तांसी परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामी सुत श्री सन्निध भजन करीत. कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडूनी. लोकापवादाचे माणी भय तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्त नोहे भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करिताती. खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे. चेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांचवे. ऐसे स्वामी सुताचे मत परिदिसे आधार रहित. सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खूण सांगती. एकोणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची आज्ञे वाचोनी दर्शन नोहे कोणा लागोनी. ऐसे वर्तमान एकोणी खिन्नमणी स्वामी सुत. स्वामी दर्शन घेतल्या विन तोन सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण एकिले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत. समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी. सेवकांची म्हणे सत्वरी तुम्ही जाओनिया अवसारी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणवे. ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता. प्रार्थुनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणिले. पाहोनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी. धावोनिया वेगेसी मिठी धरली घातली. सद्गतीत अंतःकरणी चरण क्षाळिले नयनाश्रूंनी. देहभान गेला विसरोनी स्वामी पदी सुखावला. पाळ चुकले मातेसी ते भेटले बहुदिवसी. मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निजसुताचे पाहोनी आनंदले समर्थमणी. कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परिसमर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते ते दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहोन. दूषित होय त्यांचे मन द्वेषपूर्ण करिताती. काही उपाय करोन फिरवोण समर्थांचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम
कमी करू पाहता ते. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन. पायी घडावा घालोन प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोन. ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी. स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालोन. हा नाच तो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकी आणि निजसुत समान लेखती जे सत्य. जे सर्वांसी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडावा काढोनी मगनाचा वे त्वाम भजनी. ऐशी आज्ञा सुताला गोणी केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहोनिया ऐशी परी खिन्न झाला सूत अंतरी. काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान. उतरले सुतांचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत देस्थळ सोडोनी त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. अपमानाचे दुःखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही याला जन्मवरी अक्कलकोटी. स्वामी माझी जो नर त्याचे दुखता अंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मणी जातसे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमर. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोणी विनवीत समर्थाते. म्हणे कृपा करोनिया सुताते आनावे या ठाया. कृपा दृष्टी पाहोनिया आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी. म्हणती सुतांचे सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. सेवेकरी परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले. आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत. घेओनी यावे त्वरित कोणीतरी जावोनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवसही तेही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य. तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उघडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परितो न आला अक्कलकोटा जीवित परवान केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होत त्यांचे झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बैसले स्नान करोणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी आंग टाकीती. कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. उदासीन त्या दिवशी आली सर्व नगरासी. चैनन पडे काकूबाईसी पुस्ती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता एकोणी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णता दुःख अंतरी होतसे.
असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोणी आल्या पाही बोलल्या काय समर्थाती, सूत आपुला भक्त असो न अकाली पावला का मरण, मग स्मरतीचे हे चरण त्याचे तारण होय कैसे, समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढोनी बळेची मगनेला, पुत्र शोके करोण दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेचे समाधान परोपरी करिताती, नरजन्मागी येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक परमपदा पावले, उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची, धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भवोदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली, स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी पुस्ती सेवे करी समर्थाते, ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायात, श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी, जय जय श्री भक्तपाला जय जयाजी परममंगला, विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत, सप्तदशाध्याय गौडहा, श्री भक्त वच्चरणर्पणमस्तु, श्रीरस्तु, शुभं भवतु।